नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये महाराष्ट्रासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात याचिकेवर आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी. माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदासह आमदारकीवर निलंबनाची टांगती तलवार. मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासूनच आग्रही. आधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा. राजीनामा दिल्यास आता मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा फडणवीसांचा इशारा होता. सूत्रांची माहिती. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे प्रथमच माध्यमांसमोर. मात्र मुंडेंनी हात जोडत राजीनाम्यावर बोलण्यास दिला नकार. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता देवगिरी निवासस्थानी बैठक. तर राजीनाम्यानंतर मुंडेंनी अजित पवारांच्या बैठकीला उपस्थिती लावली. तर कोकाटेंसह राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते या बैठकीला होते उपस्थित. पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण करू नका. कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर त्याची झळ पक्षाला बसते. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या समोरच बैठकीत अजितदादांचं वक्तव्य. मुंडेंच्या राजीनामा प्रकरणाची झळ महायुतीला बसणार नाही. महायुतीच्या समन्वय बैठकीत चर्चा. तर जिल्हाध्यक्षांनी आणि नेत्यांनी आगामी निवडणुकीची तयारी करावी. अजित पवारांचे निर्देश. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटनं आता नवा वाद. राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा. तर मुंडेंनी नैतिकतेतनं राजीनामा दिल्याचं अजितदादांचं होतं म्हणणं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत. राजीनामा आधीच व्हायला हवा होता. शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं. पंकजा मुंडेंची राजीनाम्यावर प्रतिक्रिया. मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागतच. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक. तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारणही समोर यायला हवं. ठाकरेंकडून शंका उपस्थित. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये हालचालींना वेग. तर मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एंट्री होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यामध्ये या संदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. देशमुख हत्या प्रकरणाचा 90 दिवसांच्या आत तातडीनं निकाल द्या, अन्यथा राज्यभरातील ग्रामपंचायतीचे सरपंच रस्त्यावर उतरणार. अखिल भारतीय सरपंच परिषदेचा सरकारला गर्भित इशारा. वाल्मिक कराडला फरफटत आणायला हवं होतं. पुण्याच्या पालकमंत्र्यांनी उशिरा का होईना प्रतिक्रिया दिली. मुंडेंवरील प्रश्नावरून सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर निशाणा. बीडपर्यंत आतापर्यंतच्या बीडमधील सगळ्या हत्येच्या प्रत्येक फायली उघडल्या पाहिजेत. तर खंडणी प्रकरणामध्ये ईडी आणि सीबीआय चौकशी व्हावी. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंची मागणी. धनंजय मुंडेंचा फक्त राजीनामा नको, त्यांची पक्षातनं हकालपट्टी करा. देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुंडेंना सह आरोपी करा. तर आरपीआयच्या सचिन खरात यांची मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात हक्कभंग आणणार. मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती फडणवीसांना सभागृहात न देता थेट माध्यमांना दिली. तर काँग्रेस नेते नाना पटोलेंचा आरोप. खंडणी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली. त्यामुळे मुंडेंना देखील सह आरोपी केलं पाहिजे. आमदार रोहित पवारांची मागणी. विधान परिषदेत संधी मिळावी म्हणून विदर्भात इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू. तर भाजपच्या कोट्यातनं प्रवीण दटके यांच्या जागेवर कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष. शिवसेनेतनं किरण पांडव यांचंही नाव चर्चेत. धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार. अंजली दमानी यांचा इशारा. तर धनंजय मुंडेंच्या पापाचा घडा आता भरलाय. दमानी यांची टीका. मी आणि बजरंग सोनवणे अमित शहांना भेटणार. बीडमधील अनेक खून आणि सगळ्या प्रकरणांची माहिती शहांना देणार. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. ठाकरेंकडनं विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांचं नाव फायनल. तर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विधानसभा अध्यक्षांना या संदर्भातलं पत्र. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला नाही. उद्धव ठाकरेंची माहिती. रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात गोगावलेंनी घेतली शिंदेंची भेट. फॉर्म्युला ठरल्यास पहिले 2.5 वर्ष आपल्याला पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी गोगावलेंनी केल्याची माहिती. तर बैठकीत पालकमंत्रीपदासंदर्भात चर्चा नाही. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडनं 3 आमदारांना नोटिसा. तर आता प्रताप अडसड यासह संजय कुटे, संजय गायकवाड यांना नोटीस दिल्याची माहिती. निवडणुकीच्या आधी आयोगानं कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली नसल्याचा पराभूत उमेदवारांची याचिका. अबू आझमींकडून औरंगजेबाचं कौतुक करणारं वक्तव्य मागे. तर माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं. मी कुठल्याही महापुरुषाबाबत अपमानजनक टिप्पणी केली नाही. अबू आझमींचं स्पष्टीकरण. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींवर निलंबनाची कारवाई होणार. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, सभापतींच्या बैठकीत निर्णय. सूत्रांची माहिती. तर औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य अबू आझमींना भोवणार. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यातील खेडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. माणिक चौक परिसरामध्ये जोडे मारो आंदोलन करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी.
संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट। तर संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी आता निवृत्त न्यायमूर्ती विजय आचलिया हे परभणीमध्ये दाखल। आचलिया यांनी नवा मोंढा पोलीस स्टेशनला भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली। लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होणार। राष्ट्रवादी प्रत्येक 3 जिल्ह्याला एक संपर्क मंत्री नेमणार। तर भाजप पाठोपाठ आता राष्ट्रवादीकडून सुद्धा संपर्क मंत्र्यांची नेमणूक। पक्षाचं संघटन आणि महायुतीमध्ये समन्वयासाठी संपर्क मंत्री। चंद्रपुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश। विलास विखार, डॉ सतीश कावळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा प्रवेश। विजय वडेट्टीवार यांना धक्का। प्रशांत कोरटकरला दिलेली डॉक्टरेटची डिग्री बोगस। तर डॉक्टरेट पदवी देणाऱ्या विद्यापीठाला यूजीसीची मान्यताच नाही। पैसे देऊन कोरटकरांना डॉक्टरेट मिळवण्याची चर्चा। मुधोजीराजे भोसल्यांचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र। प्रशांत कोरटकरला जामीन मिळू नये, कोर्टात भक्कमपणे बाजू मांडावी। कोरटकरची संपत्ती जमा करण्याच्या मागणीसह देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी ही मुधोजीराजेंची पत्रात मागणी। नवी मुंबई विमानतळासाठी केलेलं भूसंपादन हायकोर्टाकडून रद्द। सिडको प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका। तर वहाळ, बामणडोंगरी, उल्वे परिसरातील शेतकऱ्यांच्या याचिकेवर निर्णय। 2013च्या नवीन कायद्यानुसार नव्यानं भूसंपादन करण्याचे आदेश। गिरणी कामगार आज आझाद मैदानावर धडकणार। तर गिरणी कामगारांची फसवणूक केल्याचा पनवेलमधील विजेता गिरणी कामगारांचा आरोप। 2016च्या सोडतीतील घरं मिळाली, मात्र सोयी सुविधा नसल्याचा त्यांचा आरोप। कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कामगार संघटना आज राज्यभर आंदोलन करणार। तर मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयावर दुपारी निदर्शनं होणार। संध्याकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये आज आयनॉक्स थिएटरमध्ये छावा चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह सर्व महायुतीमधील आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार। देशातील पहिलं 13D थिएटर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळ्यावर। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्या त्याचं लोकार्पण होणार। ऐतिहासिक माहितीपट 3D थिएटरमध्ये दाखवला जाणार। मुंबईमध्ये पुढच्या आठवड्यापासून नाले सफाईला सुरुवात होणार। 15 मार्च नंतर मोठ्या नाल्यांची सफाई करणार। तर 31 मे पर्यंत काम पूर्ण करण्याचं पालिकेचं लक्ष्य। पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणी महत्त्वाची अपडेट। आरोपी दत्ता गाडेचा अहिल्यानगर, सोलापूरमध्ये सुद्धा वावर। पोलीस तपासात माहिती उघड। पुणे महापालिकेचा 12,618 कोटींचा अर्थसंकल्प आयुक्तांकडून सादर। तर यावर्षीच्या अंदाजपत्रकात करांमध्ये कोणतीही वाढ नाही, सामान्य पुणेकरांना दिलासा। पुणे पालिकेचा अर्थसंकल्प आयुक्तांकडून सादर। तर पथ आणि वाहतूक नियोजनासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद। निधीद्वारे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न। पुणे शहरासाठी पवना धरणाच्या पाण्याचा वापर होत नसताना सुद्धा 0.40 टीएमसी पाणी पालिकेनं वापरल्याची माहिती। जलसंपदा विभागानं कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दिली माहिती। अपंग मंडळ बैठकीच्या विलंबामुळे हायकोर्टानं राज्य सरकारवर व्यक्त केली नाराजी। अपंग स्नेही पदपथ उपलब्ध करून देण्यासंदर्भातला निर्णय घेण्यासाठी बैठक घेण्यास विलंब केल्यानं हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं। बेकायदा बॅनरबाजी करून शहर बकाल करणाऱ्यांवर आता काय कारवाई केली जाणार, त्याची सद्यस्थिती काय? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्यातील महापालिकांना सवाल। बॅनरबाजीच्या तक्रारी नको, तोडगा द्या, हायकोर्टाचे आदेश। यूजीसीकडून आता देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये समान संधी केंद्र स्थापन करण्यासाठीच्या नियमावलीचा मसुदा जाहीर। हरकतीसाठी आता 28 मार्चपर्यंत मुदत। धाराशिवच्या भूम परांड्यामध्ये रासपचे नेते महादेव जानकरांनी कार्यकर्त्यांच्या मुलीच्या लग्नात धरला अंतरपाठ। महादेव जानकरांनी वधूवराला दिला आशीर्वाद। विदर्भ मराठवाड्यातील उद्योगांना आता महावितरणकडून मोठा दिलासा। उद्योगांना 2029 पर्यंत वीज शुल्क माफी सवलत देण्याचा निर्णय। या निर्णयामुळे मागास भागातील उद्योगांना दिलासा मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर दौऱ्यावर। तर इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। गोंदिया जिल्ह्याचा मोरगाव अर्जुनी तालुक्यामध्ये उन्हाळी धानाची लागवड। तर उन्हाळी धानावर खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत। खोडकिडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना सुरू। गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात धान घोटाळा होत असल्याचा संशय। तर धान्याचा ट्रक राईस मिलमध्ये न जाता छत्तीसगडमध्ये घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकास सध्या अटक। परभणीच्या पेडगावमधील शिवरायांच्या पुतळ्यासमोर तरुणांची हुल्लडबाजी। शिवरायांच्या पुतळ्यासमोर तरुणांनी केक कापल्यानं ग्रामस्थांचं आंदोलन। 12 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल।
नागपुरातील नाग नदी प्रदूषण प्रतिबंधक प्रकल्पाला आता केंद्र सरकारकडून 1999.99 कोटींचा निधी नदी परिसरामध्ये बांधकाम आणि दुरुस्ती करण्यात येणार। सांगलीमध्ये नांद्रे इथल्या शेतकऱ्यांचं चक्क येरळा नदीच्या पात्रामध्ये तराफ्यावर बसून आंदोलन। रेल्वे प्रशासनाकडून शेतातली सागवान झाडं तोडल्याप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन। जळगाव जिल्ह्यातील 61 लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ नाकारला। दोन्ही अनुदान अडचणीत येतील म्हणून प्रशासनाकडे स्वेच्छेने अर्ज सादर केले। जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये पहिला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोककला महोत्सव संपन्न। नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना खानदेशातील लोककलेच्या सांस्कृतिक परंपरेचं यातनं दर्शन। धुळे जिल्ह्यामध्ये आता स्वस्त धान्य दुकानावर गव्हाचे सुद्धा वाटप होणार। 12,37,849 लाभार्थ्यांना गहू वाटप केले जाणार। धुळे शहरातील पश्चिम हद्दीमध्ये असलेल्या सप्तशृंगी पोलीस कॉलनी परिसरात चोरी, तर पोलीस कर्मचाऱ्याच्या राहत्या घरी धाडसी चोरी करत 18 ग्रॅम सोन्यासह 15,000 रोकड लंपास। धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जीबीएस आजाराचा रुग्ण आढळला, तर जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातील हा रुग्ण असल्याची माहिती। धुळे जिल्ह्यामध्ये तब्बल 44,000हून अधिक शेतकरी 19व्या हप्त्यापासून मुकण्याची शक्यता। आधार संलग्न ई-केवायसी न केल्यामुळे 19व्या हप्त्यापासून त्यांना वंचित राहावं लागणार। मीरा भाईंदर शहरातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान शेजारील महापालिकेचा नवीन घनकचरा शुद्धीकरण प्रकल्प रद्द। रहिवासी क्षेत्रापासून किमान 500 मीटर अंतरावर हा प्रकल्प उभारण्याच्या मंत्री प्रताप सरनाईकांच्या सूचना। मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मीरा भाईंदरमधील साईबाबा नगर ते शिवार गार्डन दरम्यान तयार झालेल्या उड्डाणपुलाची पाहणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते 8 मार्च रोजी या उड्डाणपुलाचं झालं होतं उद्घाटन। जळगाव महापालिकेवर काँग्रेसनं मोर्चा काढून आंदोलन, तर शहरातील महापालिकेअंतर्गत येणाऱ्या कामांचं कंत्राटदार भाजपच्या नगरसेवकांचे असल्याचा काँग्रेसचा आरोप। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेसचा सिंधुदुर्गात मोर्चा। शेतकऱ्यांची अवजारं आणि औषधांवर लावलेला जीएसटी आता रद्द करण्याची मागणी। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन। आंदोलनामध्ये काँग्रेस नेते यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे यांची उपस्थिती। वर्ध्यामध्ये थकीत देयकं मिळवण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागासमोर कंत्राटदारांचं आंदोलन। सुमारे 250 कोटी रुपये थकीत असल्याची कंत्राटदाराची माहिती। गडचिरोलीच्या शिवनीमध्ये मुलीवर अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन। शौचासाठी बाहेर गेलेल्या मुलीवर अत्याचाराची घडली होती घटना। बुलढाण्याच्या शेगावमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईला 192 झोपडपट्टीधारकांचा विरोध। आधी पुनर्वसन करा, नंतरच अतिक्रमण काढा, झोपडपट्टीधारकांचा निर्धार। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे भाव घसरल्यामुळे शेतकरी अडचणीत, तर नाफेडमार्फत खरेदी बंद झाल्यामुळे शेतकरी हवालदिल। बाजार समित्यांमधील खरेदी केंद्र जूनपर्यंत आता सुरू ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुणे महापालिकेनं हाती घेतलेल्या समान पाणी पुरवठा योजनेचं काम 75% पूर्ण, तर पुढील वर्षापासून पुणेकरांना मीटरनं पाणी मिळणार। झेलेन्स्की युद्ध थांबवण्याच्या तयारीत, युद्धविरामासाठी आता झेलेन्स्कींचा प्रस्ताव। युक्रेनसाठी ड्रोन आणि मिसाईल हल्ले तात्काळ थांबवण्याचं आवाहन। भारताचा ऑस्ट्रेलियावर 4 गडी राखून दणदणीत विजय, तर टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक। विराट कोहलीची 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी। चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना आता पाकिस्तानात नव्हे तर दुबईच्या मैदानावर होणार। भारत अंतिम फेरीमध्ये पोहोचल्यानं आता सामना दुबईतच खेळवला जाणार।